नीटच्या पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची घोषणा। पश्चिम महायुतीत जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये जुंपली, विधानसभेला 100 जागांवर शिवसेनेच्या दाव्यानं भाजपची अडचण। महायुतीत अजित पवारांमुळे शिवसेनेची अडचण, रामदास कदमांच्या वक्तव्यानं महायुतीत मोठा वाद। अजितदादा नसते तर कमंडूल घेऊन हिमालयात जावं लागलं असतं, राष्ट्रवादीचा शिवसेनेला टोला। वरळीत अमित ठाकरे उभे राहतील तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मनसे नेते अमित ठाकरेंना इशारा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नोंदवलेल्या मतदारांचे अर्ज ठरून बाद केले। पदवीधर निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, 15 ते 20 हजार मतदार नोंदणी अर्ज बाद केल्याचा दावा। महायुती सरकारनं 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं पाप केलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। इंजिनियर, MBA, बीटेक तरुणांना खाकी वर्दीचं आकर्षण, पोलीस भरतीच्या निमित्तानं बेरोजगारीचं भीषण वास्तव उघड। पुण्यातील ससूनच्या डीनपदी डॉक्टर एकनाथ पवार हिट अँड रन प्रकरणात विनायक काळे सक्तीच्या रजेवर, चंद्रकांत म्हस्के होते ससूनचे प्रभारी डीन। T20 वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान, रात्री 8 वाजता रंगणार विश्वचषकातला सामना। हा सामना बार्बाडोस, वेस्ट इंडिज मध्ये खेळला जाणार। मागील 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचं उपोषण सुरूच। हाकेंची स्थिती पाहून वडट्टीवार भाऊ ओबीसीच्या हक्कासाठी लढत राहणार, विजय वडट्टीवार ठाम। छगन भुजबळ उद्या उपोषणकर्त्यांची घेणार भेट, पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मंगेश ससाने यांचं गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। लोकसभा निवडणुकीत जरांग फॅक्टरचा भाजपला फटका, भाजप नेते भागवत कराड यांची स्पष्ट कबूल। लक्ष्मण हाके यांच्या समर्थनात उद्या सांगोला बंदची हाक, आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी समाज रस्त्यावर। पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची सोय सरकारनं करावी, नाना पटोलेंची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे फोनद्वारे मागणी। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चक्क ग्राउंडवर मजबूत ताडपत्रीची सोय। संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित नवऱ्यांची पिंपळ पौर्णिमा, पत्नी पीडित संघटनेच्या सदस्यांकडून पिंपळाला उलट्या फेऱ्या। यवतमाळमध्ये कृषी केंद्रातून जादा दरात बियाणांची विक्री, आर्थिक लूट होत असताना कृषी विभाग मात्र झोपे। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर गॅस टँकर पलटी, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प। हज यात्रेतील मृतांच्या संख्येत वाढ, हज यात्रेत उष्माघाताने आतापर्यंत 1000 भाविकांचा मृत्यू, अनेक भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।